आलते होईत ना. एक मिनिट माळते सुर्वे, मी तर तुमच्याशी वाद घालायला नाही आले ना, तुमच्याशी हुद्दत घालत बसायला मला वेळ आहे. सत्याच्या घातपातासंदर्भात चौकशी करायला आले, आणि जर तुम्ही त्याच्या आड आलात तर सरकारी कामात अडथळा केलाय म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करेन. वा वाघमारे वा, आल्या आल्या तर सिक्सरच मारलाय तुम्ही. वा ग वा, अशी कशी येशील घरात? चौकशी करायची तुला? आणि तुला कोणी परवानगी दिली चौकशी करायची? सरकारी परवानगी. नीट वाचून घ्या. घ्या. सपने. हा. मम्मी, एक जोबाई खरंच परवानगी घेऊन आले आहेत. आता तर तुम्हाला सगळे ऑर्डर बी पाळायला लागतील त्यांच्या. शांतपणे मला चौकशी करू द्या, आणि तुम्ही जर चौकशी करू दिली नाहीत तर खरंच मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. सो प्लीज कोऑपरेट. काय म्हणणं आहे मग? येऊ आत? थँक्यू. बसून घ्या सगळे. तुमच्या सगळ्यांची चौकशी होणार. सगळ्यांचे जबाब नोंदवून घेतले जातील, त्यामुळे मी विचारलेल्या प्रश्नांची पटापट उत्तरं द्यायची. मिस्टर अँड मिसेस सुर्वे, तुम्हाला कुणावर संशय? कशाबद्दल? तुमचा मुलगा सत्यजित सुर्वे याचा घातपात झाल्याच्या संशयाबद्दल बोलते. मग ती तू शोधून काढला पाहिजे ना, आम्हाला कशाला विचारतीस? विचारले तेवढ्या प्रश्नाची उत्तरं द्या. तुमचा कुणावर संशय? तसं काही सांगता येणार नाही. बर. सत्यजित सुर्वे घरातून बाहेर पडताना त्याचा कुणाबरोबर वाद, कुणाबरोबर भांडण झाले का? तुझ्याशीच वाद झाला असेल. तूच कारणीभूत आहे माझ्या सत्याच्या जाण्याला. ही बी समजायला कुकलून कुकलून सांगितलंय. मिस्टर जयदीप, त्या दिवशी सत्यजित सुर्वेंना सोडायला तुम्हीच गेला होतात ना? तुम्हाला तिथं काही संशयास्पद वाटलं? नाही, तसं काय नाही वाटलं. ठीक आहे, या. तुम्हाला काय माहिती आहे का? मला नाही, काही नाही. मिस्टर माने, तुमचं सत्याबरोबर काय बोलणं झालं होतं का? नाही, त्याचा मला फोन आलता फक्त. दिल्लीला जाणार 2 दिवस अर्जंटमध्ये, एवढाच मला कॉल झाला. आणि मी त्यावेळी उत्तर भारत फिरायला गेलो, इथं नव्हतो. मी तर असतो तर मग जाऊन दिलं नसतं त्याला. आपण कोण आहात? आपण कोण? माझ्याच घरातून मलाच विचारतेस आपण कोण? तुम्ही असाल 3 स्टार वर्दीवाला इन्स्पेक्टर, पण मी रिटायर्ड लान्स नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर हनुमंतराव धनाजीराव सुर्वे, रिटायर्ड इन 1986. त्यामुळे मी तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाही. तुमच्या पदाचा आदर आहेच, पण माझ्याही पदाचा आदर ठेवा आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या. इन्सल्ट, घोर इन्सल्ट. काका,
काका चिडू नका मंजू. अगं हे माझे सक्के काका आहेत, मिलिटरी रिटायर्ड आहेत, आजच आलेत. सत्याचं कळलं म्हणून आलेत. आजच आलेत हो. ते अचानक? कधी ऐकलं नाही तुमच्याबद्दल, कुणाच्या तोंडून तुमचं नाव पण नाही ऐकलं. इतकी वर्ष इथं फिरकला नाही, आज सत्याचं कळलं म्हणून आला. तो असताना यावंसं नाही वाटलं? ऐ, तू आता मुलाखत घेणार आहेस माझी? साधे प्रश्न आहेत. बरेच वर्ष मी भारत भ्रमंतीवर होतो. काश्मीर पासून कन्याकुमारीला जाताना मध्ये कुठंच सातारा लागत नाही. आणि तशातही रव्याशी पूर्वी माझा पत्रसंवाद चालायचा, आणि आता काही वर्षांपूर्वी फोनवर संवाद चालायचा. झालं का अजून काही विचारायचे प्रश्न? 3 स्टार वर्दीवाल्या इन्स्पेक्टर मॅडम. मग आता अचानक यावं कसं वाटलं? काश्मीर पासून कन्याकुमारीला जाताना मध्ये सातारा पण लागतो, तेव्हा नाही आवडलं? हा बरोबर आहे. आताच काय आवडलं तुम्हाला? तुमचं मत कोणी विचारलंय? बोला, इतक्या वर्षांनी कसं येणं केलं? वा रे वा, चांगलाच पेचट टाकण्यासारखा प्रश्न विचारला की तुम्ही. हरकत नाही, मी पण सत्यजित सुर्वे आहे. पेच प्रसंगातून कसं बाहेर पडायचं हे चांगलंच माहित आहे मला. वाघमारे मॅडम, आता मजा बघा तुम्ही. 3 स्टार वर्दीवाल्या इन्स्पेक्टर मॅडम, काश्मीर वरून कन्याकुमारीला जाताना मध्ये कुठंच सातारा लागत नाही. तुमचं भूगोलाचं ज्ञान जरा कच्चच वाटतंय मला. विषयांतर करू नका. विचारल्यात तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं द्या. आता तुमचं पोलीस डिपार्टमेंट ठरवणार मी कधी आणि कुठं जायचं. हे माझं घर आहे, त्यामुळे मी कधी आणि कुठेही जाऊ शकतो. वाघमारे, इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम. सत्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तुम्ही लगेच आलात. हे जरा संशयास्पद नाही वाटत? संशयास्पद म्हणजे तुला काय बनायचंय? स्पष्ट बोल. सत्याचा घातपात मी घडवून आणलाय? व्हॉट नॉनसेन्स. असं म्हणायचंय तुला? मी तुम्हाला असं काही बोलले का आजोबा? मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या तुम्ही. मग अर्थपूर्ण प्रश्न विचार. अशा निरर्थक प्रश्नांची उत्तरं देत नाही हा हेमंतराव धनाजीराव सुर्वे. बहुतेक तुमची स्पेशल चौकशी करायला लागणार. स्पेशल चौकशी? आता गृहमंत्र्यांना फोन करतो आणि तुझी बदलीच करून टाकतो. करा फोन. गृहमंत्र्यांना करा, प्रधानमंत्र्यांना करा, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यावरच. अरे काय सुरू आहे? ही बाहेरची पोरगी घरातून माझा अपमान करते. माझा आणि तुम्ही सगळे बघत बसलाय. हिच्यासारखी उद्धट पोरगी उभ्या आयुष्यात बघितली नाही मी. काका शांत व्हा काका. मंजू तू अगं काय करतेस? काका आहेत माझे ते. थोडे स्ट्रिक्ट आहेत. स्ट्रिक्ट असलं मग काय झालं? पोलिसांशी कसंही बोलते. किती उद्धट आहे ही पोरगी. मोठ्यांशी कसं बोलायचं हे तुझ्या घरच्यांनी शिकवलं नाही तुला? 3 स्टार वर्दीवाली. हा उद्धटच आहे ती, म्हणूनच घराबाहेर काढली तिला. डोसक्याने सेमिऱ्या वाटायची ती. घराबाहेर काढलं म्हणजे? तुम्ही जिला सून म्हणून घरभर शोधत होता ना, तीच आहे ही सत्याची बायको. जाऊ दे, निघते मी आता. पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत या केसचा तपास सुरू आहे
तोपर्यंत सातारा सोडून कुणालाही जाता येणार नाही आणि दिलेल्या वेळेत सगळ्यांनी सह्या करायला पोलीस स्टेशनला यायचं. यावर कुणाचा आक्षेप असला तरी बोलायचं नाही. एक दिवस जर कोणी सही करायला नाही आलं तर त्याला बेडा ठेकून उचलून घेऊन जाईल. याद राख. येते मी. थांब पोरी. नाचूनबाई, तुमची आणि आमची ही पहिलीच भेट. पहिलीच ओळख. अशी एकमेकांशी भांडून करायची आहे का आपण? मी जरा रागाच्या वरात जास्तच बोललो, माफ कर मला. तुम्ही या घरच्या सुनबाई आहात हे ठाऊक नव्हतं मला. हरकत नाही, निघते. असं कसं निघताय? एवढं गोजीरवानं रुपडं आहे. कर्तव्यनिष्ठ, कर्तबगार, कर्तव्याची प्रामाणिक, एवढी देखणी आमची नाचसून आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं. तुम्ही या घरच्या सुनबाई आहात हे ठाऊकच नव्हतं मला. पण असो, गैरसमज होत असतात, वादविवाद होत असतात. चाला गेलं सगळं मागं सोडून पुढे जायचं असतं. आपण तुम्ही आता आत चला. मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. या घराबद्दल महत्वाचं बोलायचं आहे. चला. एक मिनिट. ह्या घरात समजा मीच बघते. हिचा काय संबंध ह्या घराशी? तर माझी काही चर्चा ना ती मला विचारा. Shut up! दोन माणसं बोलत असताना मध्ये नाक खुपसायचं नाही. कोणी शिकवलं नाही तुला? महामाया. तुम्ही चला. दरवाजा का बंद केलात? हे बघा, जे बोलायचं लवकर बोला. मला ड्युटीवर पण जायचंय. सुनबाई, बसून घ्या. या बसा. सुनबाई, किती मेहनती आहात तुम्ही. आल्यापासून नुसता रागाचा पारा 100 वर नेऊन ठेवलाय. पण आपली ओळख झाल्यावर या म्हाताऱ्याला त्याच्या तब्येतीविषयी, त्याच्या ख्याली खुशालीविषयी विचारलं का तुम्ही? तुम्हाला या घराबद्दल काही महत्वाचं बोलायचं होतं ना माझ्याशी? ते बोला प्लीज. बोलतो बोलतो. किती गोजीरवानं रुपड आहे. आणि अशा पोरीला अकाली वैधव्य यावं. काय म्हणावं नियतीला. लई वंगाळ झाला पोरी तुझ्या बाबतीत. आज जर सत्य असता तर त्याच्या सकट तू बी इथं सुखानं नांदली असतीस. सगळे लईच आनंदी असते. पोरी, वयाचं काय भान आहे की नाही? मगाचपासून बघते नुसतं अंगचाटीला येत आहे. नाचून आहे ना तुमची? मासा अंगचाटीला येताना लाज नाही वाटत? वाघमारे, सत्या, सत्या तू? अहो हळू हळू. अहो केवढ्या जोरात ओरडताय. सगळ्यांना हात बोलून दिशेला. किती मोठ्यानं ओरडताय. आणि काय हो, केवढ्या जोरात कानाखाली मारली.
सॉरी सॉरी सॉरी. तुला असं आगाऊपणा करायला कोण सांगितलं होतं रे? होय का? अहो मला तर लय आगाऊपणा करायचा आहे अजून. ते सगळं सोड. सकाळपासून कुठे होतास? काहीच न सांगता निघून आलास इथं. तुला शोधत होते आणि ते ह्या अवतारात. अरे तुला ओळखलं नाही मी. तुझ्या टोप्यान चष्मा पडला नसताना तुझं आज काय खरं नव्हतं. तुम्ही तर लय सिरियस झाला वाघमारे. म्हणजे एवढं सुरात कानाखाली मारली. कानच बंद झालाय माझा. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. इट्स ओके वाघमारे. अहो वाघमारे, तुमच्या हाताचा स्पर्श होणार असेल ना तर अशी एक काय 100 कानाखाली खायला तयार आहे मी. सत्य तू पण ना. मम्मी, लयच अवघड झालंय बघा. जे कोण नवं येतंय का नाही ते एक जोबाईनच विचारते आणि त्या नसल्या का मग काही जो मान सन्मान मिळायचा तो तुम्हाला मिळतोय बघा. पण त्या एकदा समोर आल्या का कोण किंमत देईना झालंय तुम्हाला. ही सपनी किंमत द्यायचं काय त्यात? हो मम्मी, त्या ओल्ड एज सासरी बुवांना एवढं काय बोलायचं असेल खासगीत आतमध्ये कशाला घेऊन गेली असतील ह्याचा जरा खोलात जाऊन विचार करा की. अगं ते थेरडं घराच्या जबाबदाऱ्या सांगत असेल तिला. हे म्हातारा लईच बिरक आणि चिडक्या डोसक्याचं दिसतंय. जरा काय बोलले की लगी बस का अंगावर येते. त्या नेबडची चांगली तासत असणार आहे बघ. काय मम्मी तुम्ही पण. हो तासायची असते तर 4 चौघामध्ये पण तासू शकले असते की. त्यासाठी एकट्यात जाऊन खासगीत कशाला बोलायला लागते. मला तर वाटतंय का एक जोबाईंना जबाबदारीने पिढी जात काहीतरी सोनं नाणं देत असतील तर. नाही म्हणजे घरातल्या एवढ्या मोठ्या माणसाचं घरातल्या सुनीकडे खासगीत काय काम असणार आहे. आणि सगळ्यांपासून लपून असं बोलण्यासारखं काहीच नाही बघा. त्यांच्या लाडक्या नातवासाठी म्हणजे सत्य भाऊजींसाठी काहीतरी सोनं नाणं पैसा अडकत ठेवला असेल बघा. आणि सत्य भाऊजींच्या पश्चात त्यांच्या बायकोला तो द्यावा असं ओल्ड एज सासरी बुवांनी ठरवलं असणार आहे बघा. आणि तसं बी हे असल्या ओल्ड एज लोकांना का नाही सुनेपेक्षा नात सुनेचंच कौतुक भारी असते. हाणला का नाकाचा शेंडा? हा खूप लक्ष सपनी काही बी बोलू नकस. त्या म्हाताराचा अवतार बघितलास का? बनंग असल्यासारखा वाटतोय. त्याच्याकडे काय असणार आहे का द्यायला? हो मम्मी, हे तसं चुकताय तुम्ही. त्या ओल्ड एज सासरी बुवांनी तुम्हाला आतमध्ये बोलवलं का? नाही, मी धाकटी सून असून मला बी बोलवलं नाही. फक्त थोरल्या सूनबाईंना बोलवलंय. ह्याचा अर्थ नक्कीच काहीतरी काळवेर असणार आहे बघा. काय काळवेर म्हणजे सस्पिशियस, संशयास्पद. उद्या सोनं नाणं सोडा पण ओल्ड एज सासरी बुवांनी घरातली सगळी सूत्रच एक जोबाईंच्या हाती दिली तर तुम्ही आणि मी केरसुनीच्या जागी पडलेलं दिसू. हे सपनी तसं काही बिघड देणार नाही मी. हे माझं घर आहे आणि इथं फक्त माझाच हुकूम चालणार. येऊ दे त्या दोघांना बाहेर. दाखवते माझ्याशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय दंगा. पण सध्या हे काय सगळं हनुमंतराव सुर्वे मध्येच काय? वाघमारे, वाघमारे सगळं सांगतो. हे बघा, हे जे काही मी करतोय ना म्हणजे तुम्हाला हे जे काय दिसतंय हा सगळा माझा एक नवीन प्लॅन आहे जो माझ्या जीवावर उठलाय, जो तुमच्या मागं लागलाय त्या माथेफिरूला पकडण्याचा. तू काहीतरी बोलला होतास काल, तुम्हाला कळेल असं. पण तू इथं कसं काय आलास? आणि तू पप्पांचा काका आहेस हे सगळ्यांनी मान्य पण केलं, कसं काय? प्लॅन जरी माझ्या एकट्याचा असला तरी यात मला अजून एका माणसाची साथ मिळाली. अजून एक माणूस? कोण? आपले परमपूज्य पप्पा प्रभाकरजी सुर्वे. काय?
सांगतो. वाघमारे, आपल्या माघारी आपल्या घरात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आपलं घरावर बारीक लक्ष असणं लई गरजेचं होतं. ते बी मी जिवंत आहे याची खबर कोणालाच न लागता. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं माझं या घरात घुसणं. पण घरात कसं घुसायचं तेच कळत नव्हतं मला. त्यावेळी मी लई विचार केला आणि शक्कल लढवून पप्पांना माझ्या प्लॅनमध्ये सामील करून घ्यायचं ठरवलं. आणि मग पप्पांना फोन केला. हॅलो, कोण बोलतोय? तुमचा आहे ते चिंतक. तुमच्या मुलाचा सत्यादादाच्या अपघाताबद्दल सत्य जाणून घ्यायचं असेल तर मला देवीच्या मंदिराच्या मागं पायऱ्यांपाशी भेटा. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? ते फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही मला इथे येऊन भेटा, मग तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. हॅलो हॅलो, पण तुम्ही नेमकं बोलताय कोण? आणि सत्यादादाचा अपघात झाला नव्हता, त्याचा कोणीतरी घातपात केलाय. आणि ते कोण केलंय याबद्दल सगळी माहिती आहे माझ्याकडे. तुम्ही तासाभरात इथं पोचा, इथं समोर भेटून सगळं सांगतो तुम्हाला. तेव्हा कोणाला बी काही न सांगता सांगितलंय तिथे या तासाभरात. हॅलो हॅलो हॅलो, कोण असेल हा माणूस? आणि याला सत्याबद्दल कसं माहितीये? कोणीतरी मुद्दाम फोन केला नसेल ना? नाही, जे असेल ते असेल, पण मंदिरात जाऊन बघायला पाहिजे की नेमकं काय प्रकार आहे. ए, कोण आहेस तू? कोण आहेस तू? आणि काय माहिती आहे तुला सत्याच्या अपघाताबद्दल? ए अरे, मी काय विचारतोय तुला? कोण आहेस तू? आणि काय माहिती आहे तुला सत्याच्या अपघाताबद्दल? तू तोच तर नाहीस ना माझ्या सत्याच्या जीवावर उठणारा, मंजूला त्रास देणारा माथे फिरू? तूच तर नाहीस ना? अरे काय विचारतोय मी? ए इकडे बघ, कोण आहेस तू? सत्या, सत्या.